आपल्याला विशेषतः लाभलेले केंद्रीय मंत्री, माझे सहकारी मित्र, खरं तर आम्ही महापालिकेमध्ये एकत्र अनेक वर्ष काम केले. अतिशय जवळचा मित्र म्हणजे बऱ्याच गोष्टी आमच्या सिमिलर आहेत. कपडे, राजमान किंवा पुस्तकं आणि नाव पण. तेव्हा ते माझे ते जवळचे मित्र ते आज या ठिकाणी मला लाभले. त्याच पद्धतीने त्यांनी आपण भाषण संपवलं आणि त्यांचा मला कुठल्याही अटी शक्ती न करता पाठिंबा दिला ते आमचे मित्र जगदीश मलिक, आमचे युवकांचे अध्यक्ष सूरज चव्हाण, युतीचे अध्यक्ष मौलेताई आणि त्यांच्यामुळे राजकारणामध्ये या ठिकाणी खऱ्या अर्थाने मला यायची संधी मिळाली. तुम्हाला बहुतेक माहित नसेल मी घरी आलतो, आप्पांचा फोन आला, आप्पांचा भाऊ घरी रामभाऊ आणि तिथे जा म्हणजे तिथे तिकीट होईल. त्यावेळेस मी तिथे गेलो, भाऊ आंघोळ करत होते. मला अजून पद्धती जुन्या पद्धतीची मुली होती, त्यात भाऊ होते. भाऊ म्हणजे पुढे जा, तू तिकीट कसं भेटत नाही, मी येतो मागं. आणि त्यांनी मला राजकारणात आणलं आणि त्यांचा सपोर्ट ते या ठिकाणी पांडुरंग अध्यक्ष. त्याच पद्धतीने आपल्याला विशेषपणे बाजार समितीचे आपले रोडची उंदरे ह्या गावातले सर्व सहकारी म्हणजे सगळ्यांची नाव घेतलं, एखादं नाव चुकलं तर उद्या कामाला यायचं नाही आपल्या पक्षात. तेव्हा कुणाचे चारही पक्षाचे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस, बीजेपी, शिवसेना, आरपीआयचे सर्व कार्यकर्ते आणि खरं तर ज्यांच्यामुळे ही पदयात्रा सक्सेसफुल झाली ते सर्वच माझे बंधू भगिनी आणि युवा मित्र. आज या ठिकाणी माझ्या अगोदर बऱ्याच सभा झाल्या, बऱ्याच जणांनी टीका येथे केल्या. मी या ठिकाणी 1500 कोटीची त्यांना कामं दिसली नाही. मला त्यांना आठवण करून द्यायची. माझ्या 2 कामाच्या उद्घाटनात तेच होते. ते म्हणले 150 कोटीची तरी कामं दाखवा. मला त्यांना विचारायचे 282 कोटी रुपयाच्या लोकांचा पाणी प्रोजेक्ट ज्यावेळेस होता त्याच्या उद्घाटनात तुम्हीच होता, तुम्ही जिथे भाषणे केली होती तुम्हीच होता. विश्रांतवाडीला ज्यावेळेस 162 कोटीची कामांचे भूमिपूजन केलं त्यावेळेस पण तुम्ही होता. खरं तर दिशाभूल अशा पद्धतीने करू नये आणि मग ट्रोल झालं की दुसऱ्यावरती नाराजी व्यक्त करायची. आपलेच 2 वक्तव्य आल्यानंतर ते होणारच आहे ना. आज आता जगदीश भाऊंनी सांगितलं की आता ट्रोलिंग चालू आहे, मग चुकीच्या पद्धतीने व्हिडिओला या ठिकाणी बदलायचं काय टाकायचं अशा पद्धतीने होणारच आहे. परंतु मला खरं सांगायचंय, माझी सुरुवात राजकारणाची लोगोबद्दल झाली आणि लोगो एवढा निधी आप्पा खरं तर माझ्या निधीमधला 70% निधी मी लोगोला दिलेला आहे. माझा कार्य अहवाल त्यांच्यासमोर पोचला असेल, त्यांनी मी त्यांच्या घरी पोहोचला नसेल, त्यांनी गपचूप केला पण असेल. त्यांनी विचारलं तर ती कामं माहिती अधिकारामध्ये विचारून घ्यावी की ही कामं खरोखर झाल्यात की नाही झाल्यात. आज 1510 कोटीचा मी जाहीरपणे सांगतो, त्यांनी त्याची माहिती घ्यावी आणि मग माझ्या समोर येऊन बोलावं किती कामं झाली, काय झाली. लोगाव हे विकसनशील गाव आहे. तुमची माहिती म्हणून सांगतो, हे 11 गावं ज्यावेळेस महानगरपालिकेमध्ये आली त्यातलं हे लोगाव एक गाव. तर आपलं गाव खूप मोठे आहे, जवळपास 54,000 मतदारसंख्या आहे. म्हणजे आमच्या महानगरपालिकेतला प्रभाग झाला. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे 2017 पासून आजपर्यंत या ठिकाणी आपल्याला नगरसेवक लाभले नाही. 2 नगरसेवक मध्यंतरीचे काळ आले, परंतु 2 वर्ष मलाही 5 वर्ष ज्यावेळेस मिळाली त्यातली 2 वर्ष कोरोनामध्ये गेलेली आहेत. 1 वर्ष आमचं विरोधात होतं आणि मला मिळाली जेमतेम 2 ते 2.5 वर्ष. आणि त्यावेळ्या वेळेमध्ये मी जेवढा निधी महानगरपालिकेतला आणला आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आणला, मला फक्त एकच प्रश्न आहे. आज जे माझे विरोधक घेऊन इथं बोलतात त्यांनी त्या दिवशी थोडस चुकीची वाक्य वापरली, पण माझं त्यांना सवाल आहे, मी जसा माझा लेखाजोखा मांडलाय ना, तुम्ही तुमच्या काळातला लेखाजोखा मांडावं. मला लहानपणी बसने जायचं ना आपण, मला आठवतं की माझी हाईट चांगली होती आणि बसमध्ये सगळ्यात पहिल्या घुसायला जागा होती. इतकीच बस 158 नंबरची बस आपली जायची, बरोबर आहे ना. 158 नंबरच्या बसने मी जायचो. जागा पकडायची ना, मी काय करतो माझी बॅग आहे ना खिडकीचं टाकायचं याच्यावरती सीटवरती, जागा फिक्स झाली. आता काय काम केलं की ते आमच्या काळात सुरू झालं की आम्ही म्हणलो होतो अरे बाबा माहिती काढा, माहितीच्या अधिकारामध्ये काढा आणि मग बघा. जगदीश भाऊंच्या काळात काही कामं सुरुवात झाली, त्याची पूर्णत्वास नेण्याचे काम मी केलंय. मामा आजकालचे ते म्हणतात आम्ही केलं काही नाही केलं, ते काम जागेवरती होतं आणि तुमची सुरुवात झाली. आपल्या काळामध्ये बाबा आजकालचे पाणी लोगो आलं. मला मागच्या इलेक्शनचं आठवण आहे,
लोक मला काय म्हणायची, इथं काही केलं नाही, फक्त पाणी द्या आम्हाला, बाकी काय नको. बरोबर का? आज जे 8-8 दिवसाला पाणी यायचे ते 2-2 दिवसाला आहे. वस्त्या खूप वाढल्या. मला आठवतं 2019 साली ज्यावेळेस आपण मी इलेक्शन लढलो, त्या गावाचे मतदारसंख्या मला वाटतं 18 का 22 हजार होती. बरोबर ना? 18 हजार होती मतदारसंख्या, आणि आज ती जवळपास म्हणजे 54+ झाली. किती वाढली? डबलीने वाढली ना. आज या गावाला महानगरपालिकेचा आवाज झाल्यामुळं तुमची माहिती म्हणून सांगतो, हे गाव पुणे महानगरपालिकेचे समस्या ही अराज्याची महानगरपालिका आहे. खासदार साहेब, या गावाला म्हणजे आपल्या महानगरपालिकेमध्ये अराज्याचा असल्यानंतर सेल्फ सस्टेनेबल म्हणजे त्यांचं उत्पन्नाचा स्रोत चांगला असल्यामुळं राज्य सरकारकडनं कुठली योजना मिळत नाही. पण नामदार अजितदादा हे या राज्याचे फायनान्स मिनिस्टर असल्यामुळं बऱ्यापैकी निधी त्यांनी मला वेगळ्या पद्धतीने दिला. आणि लोकांमध्ये जर जास्तीत जास्त निधी नसेल आणला तर मग बोलवा. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे 282 कोटीची पाण्याची योजना आपण सुरुवात केली. जवळपास मला वाटतं प्रत्येकाच्या दारात लाईन आली का? आता टाक्यांची कामं चालू आहेत का? मी जादू करणार काय का रात्रीत करणार त्याला वाटतं. ड्रेनेजची कामं 70% झाली नाही. जनार्दन नगर खालचा भाग जो इंद्रायणी लागतो तो सोडून बाकी सगळ्या भागात ड्रेनेजची कामं चालू आहेत का नाही? मला एक सांगा, हे रस्ते तर दाखवतात, खालची अंडरग्राऊंड कामं केल्याशिवाय वरचं काम करता येतं का? आज माझ्याकडनं सगळ्या रस्त्याची कामं चालू आहेत. त्याला फक्त एकच काम केलं आहे या गावातलं. एक व्यक्ती कायम आपली माहिती अधिकाराने पत्राचे ते कामं थांबवायची, त्याच्यावरती टीका करायची, आणि मग ते काम कसं खराब आहे दाखवायचं. आपण इंजिनियर आहात का? तुम्ही टेक्निकली तेवढं हुशार आहात का? अहो, मी स्वतःच्या धंद्यातलं आहे. एकही पैसा इकडे तिकडे गेला असेल ना तर बोला. उगाच काहीतरी लोकांची दिशाभूल करायची आणि उगाच लोकांना दाखवायचं काहीतरी करणार. अहो, तुमच्या काळातली कामं दाखवा पण बोला. माझ्या आज तुम्हाला जाहीर या ठिकाणी त्यांच्यापेक्षा निधी जास्त नसेल तर मला एक मिनिट टाकू नका इथं. आज त्या गावांनी जे प्रेम दिलं त्याची मला जाणीव आहे. मला आज महानगरपालिकेमध्ये आपल्या राज्य सरकारच्या विधानसभेमध्ये मी गेलो. खरं तर अप्पा, मी अख्ख्या मतदारसंघामध्ये आमदार म्हणून काम करतो आणि लोकांमध्ये एवढं प्रेम मिळालं म्हणून नगरसेवकाची कामं करतो. छोटी मोठी कामं ती सुद्धा मी प्रेमाने स्वीकारतो. काही लोक ते असे दाखवतात की यांचीच जबाबदारी होती, यांचंच काम होतं. मला गॅरंटी आहे तुम्ही लोकांना सगळं माहिती आहे. आज लोकसभेमध्ये मला सांगा, किंवा राज्यसभा लोकसभा असेल, विधानसभा असेल, किंवा या ठिकाणी महापालिका असेल, आमदाराचं खासदाराचं नगरसेवकाची कामं वेगळी असतात आणि उगाच दिशाभूल करून लोकांना काहीतरी दाखवायचं. आताचा एक नवीन ट्रेंड झाला आहे, पेड कार्यकर्ते गेले माहिती तुम्हाला. आणि मग ते सगळ्यांकडे भेटतात, तुला काय पाहिजे, तुला काय पाहिजे, बिर्याणी पाहिजे, पैसे पाहिजे, ये माझ्याकडे, ये माझ्याकडे. अहो, असं करून नाही होतो. लोकांची कामं करावं लागतात. गप्पा मारणं खूप सोपं आहे. मलाही खालच्या लेवलला टीका करता येतात, मी करणार नाही. परंतु तुम्ही जर पात्रता सोडली ना तर सुनील डिग्रे पण सोडणार नाही. मध्यंतरीच्या काळात तुम्हाला माहिती आहे माझ्या कुटुंबावरती पूर्णपणे हल्ला केला होता. उगाच कशात तरी व्हायचं, तुला तरी त्रास द्यायचा, यातून अनेकांनी ट्रोल केलं, अनेकांनी त्याच्यावर कमेंट केल्या. अण्णा खरं सांगतो, 2 महिने मी घरामध्ये एका कुटुंबामध्ये एखादा व्यक्ती गेला ना असं वातावरणामध्ये राहिलेलं. माझ्या मुलाचं नाव आणण्याचा प्रयत्न केला. सर्वांना वाटतं तेच खरं आहे. आज जेव्हा राज्य सरकार असेल, केंद्र सरकार आहे ना, दाखवा पुरावा. काहीतरी सांगायचं, लोकांची मतं घेण्यासाठी फसवणूक करायची. अहो, तुमच्या एवढ्या जर तुम्ही कार्यक्षम आहात ना, तुमच्या खडीला पाण्याचे टँकर का चालू आहे? आज काय टँकर चालू आहे? आज सोसायटीला पाणी नाही. तिथं दाखवा मला. हे फक्त लोगावला आमची अडचण आहे. मी तुम्हाला त्याची शब्द देतो. माझ्या अगोदर कोणतरी बोललं, हा आपला हर्षवर्धन बोलला. हर्षवर्धन, तू बोलला ते सांगतो, पुढची टर्म जर माझी असली ना या ठिकाणी, तुमच्या प्रत्येकाच्या दारामध्ये रोड लाईट पाणी नसेल ना, येणार नाही तोड दाखवायला. महानगरपालिका पण होणार आहे. माझ्या विचाराची लोक येऊद्या त्या महानगरपालिकेमध्ये. तुम्हाला माझी केंद्राची सत्ता ही महायुतीची सत्ता आहे. राज्यामध्ये पण तीच सत्ता येणार आहे. त्या सत्तेमध्ये जर तुम्ही विरोधात येणार नाही, काही त्यांनी किती प्रयत्न केला, या ठिकाणी विरोधाची सत्ता येणार नाही. तिथे फक्त महायुतीची सत्ता येणार.
लोक खूप हुशार आहे, कोणत्या वेळेस कोणाला मतदान टाकायचं, कोणाला काय करायचं सगळं माहिती त्यांना. फक्त काय होतं, एवढ्या दिवस मी गप्पा बसलो होतो, ऐकून घेत होतो. आता खरं तर अण्णांना जायचंय ना, तर तू काय बोललो असतो आता काय मी पात्रता सोडून अजिबात बोलणार नाही. मला मला संस्कार आहेत. मला या ठिकाणी कुटुंबात दिलेले संस्कार आहे, किंवा ज्या पक्षात मी मोठा झालो त्या पक्षाचे संस्कार आहे. मध्यंतरी काळात अजून एक नवीन काढलं, मी नोटीस दिली, बरोबर का नाही, आले का तुमच्याकडे? मी आजही जाहीर सांगतो, मी साहेबांना नोटीस नाही दिली, मी तिन्ही पक्षांना दिली. का दिली सांगतो तुम्हाला, ते पण खुलासा करतो, कॅमेरे सांगतो तरी सांगतो. बघा, मध्यंतरी काळामध्ये चुकीच्या माहितीच्या आधारे बरेचशा नेत्यांनी माझ्या वक्तव्य केली, माझ्या परिवारावरती वक्तव्य केली, ना हात माझी बदनामी झाली, ना हात मला कुटुंबाला त्रास सहन करावा लागला. तर आता हे इलेक्शन आलेलं आहे, त्या काळामध्ये तुम्ही त्याची माहिती घ्या व्यवस्थित, आणि माहिती घेतल्यानंतर त्याच्यावरती काय सत्य असेल त्याच्यावरती बोलावं. तर चुकीच्या गोष्टी बोलू नये, जेणेकरून माझी या ठिकाणी बदनामी होईल किंवा माझं नुकसान होईल असं करू नये. अशी बरं का, बाकी मी काही चुकीचं दिले नाही, मला एवढी गॅरंटी. एवढं बोलण्याचा मला अधिकार आहे का नाही? तेवढंच मी त्याला व्यवस्थित पेपर दिलेले, बाकी काही नाही त्याच्यामध्ये. मध्येच काहीतरी काढतात आणि कळली ते लोक लगेच फॉरवर्ड करतात. अहो, साहेबांच्या किंवा तुतारीच्या या तुम्ही सहानुभूतीवरती मतं मागून तुम्ही निवडून येण्याचा प्रयत्न करता, जनतेला समजते. त्यामुळे काळजी करू नका, जनता सुटते, जनता योग्य निर्णय घेईल. मला जनतेने घेतला निर्णय मान्य पण राहील, पण उगाच लोकांची काहीतरी दिशाभूल करू नका. आज या लोकांना मी आलोय, पण ते वेगळ्या पद्धतीने बोलणार नाही. तुमच्या सर्वांना प्रयत्न शब्द देतो, ज्या आपणनी मला राजकारणामध्ये आणलं, ज्या लोकांनी म्हणजे सर्व पदाधिकाऱ्यांनी मला या ठिकाणी मोठा पाठिंबा दिला, माझ्या याला मला एक मुलासारखा या गावाने समजलेले, त्याची मला जाणीव आहे. आज काही लोक जरी आपल्या गेले असतील किंवा वेगळ्या पद्धतीने निर्णय घेतला असेल, ते तुम्हाला तरी शब्द असतो, त्यांच्या पण दारातलं काम केल्याशिवाय तुम्ही तिकडे राहणार नाही. त्यांनाही राजकारण गरजेचं करणं चुकीचं नाही करत. आज काय असतं, ज्यावेळेस आज मी इथं मला अण्णा एक अनुभव आला असता, मी 5 वर्षामध्ये कुणाला त्रास नाही, कुणाची घरं पाडली नाही, कुणाला कुठं हातवलं नाही, कुणाला कोणतं प्रकरणच फसवलं नाही. त्यामुळे आज बघतोय एवढी मोठी संख्येमध्ये जी लोक माझ्या पाठीमागे उभारतात, ते उदाहरण मला मिळालं की जर मी चुकलो असतो तर माझ्या कुटुंबाला एक्सेप्ट केलं असतं. आज या सगळ्या पक्षाच्या म्हणजे एकेकाळी आम्ही विरोधात होतो, आणि आमच्यामध्ये थोडीशी मनामध्ये फटास होती की आम्ही एक विरोधात होणार असतो. पण ज्यावेळेस सुचित आलो त्याच्यानंतर थोडंसं सॉफ्ट झालं, आणि ज्यावेळेस मला या ठिकाणी उमेदवारी मिळाली, सगळ्यांनी माझ्या मनात त्याच्यामध्ये काही न ठेवता मला पाठिंबा दिला. मी तुम्हाला सर्वांचं कार्यकर्त्यांचं, तिन्ही 4 पक्षांच्या कार्यकर्त्यांचे आजच्या या सभेमध्ये सर्वांचा आभार व्यक्त करतो. आणि तुम्ही तो विश्वास ठेवलाय, तुमची मान खाली झुकून देणार नाही. माझा कार्यकर्ता झुकला तर सुमित तिगरे त्या ठिकाणी अयशस्वी झाला. त्यामुळे मी तुम्हाला आज सांगतो, 4 पक्षांचे पदाधिकाऱ्यांना खाली बघायची वेळ आली तर माझ्या आमदारकीला काही अर्थ राहणार नाही. त्यामुळे तुम्हाला जर हर्षवर्धननी म्हणला, खरं त्याचा शब्द तो तुमच्या दारावरती सगळी कामं करत आम्ही लवकरात लवकर मान्य करून घेऊ. अनेक रस्ते बरेचसे लोक तर तिथं मोठे मोठे गप्पा करतात आणि स्वतः रस्ते अडवतात. अडवतात का नाही? त्यांना काय अधिकार आहे रस्ते झाले नाही बोलायचा? तुम्ही पहिले लोकांच्या अडचणी दूर कराव्या, कामं गावली तर मग बोलावी. तुमच्या गावामध्ये पुढच्या वर्षभरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये पाण्याची कनेक्शन नसेल तर मग बोला. तुमच्या दारामध्ये पुढच्या वर्षी बोला. आणि येत्या काळामध्ये नगर चौकात आम्ही मिळून तुमच्या दारातल्या लाईटी, तुमच्या दारातलं पाणी, आज जवळजवळ 22 ट्रान्सफॉर्मर या गावामध्ये मी बसवले. 22 ट्रान्सफॉर्मर. हॉस्पिटल 100 बेडचं हॉस्पिटल कम्प्लीट केलं. आयटीची बिल्डिंगचं काम सुरू झालेलं आहे. टेक्निकल एज्युकेशन आपल्या पोराला भेटलं पाहिजे, त्याच्यासाठी आपण काम करतो. रिंग रोडचं काम आपल्या भागात चालू झालेलं आहे. त्याच पद्धतीने सगळ्या गल्ल्यांमध्ये काल बऱ्याचशा गल्ल्यांमध्ये रस्ते पण केलेले, मेन रस्ते तर सगळे चालू झालेले. तेव्हा काळजी करू नका, फक्त अफवांना बिर्याणीला बळी पडू नका. आता सध्या त्याचं जरा जास्त प्रमाणात चालले बरं का. तो काय पाहिजे बिर्याणी बरोबर आहे, बऱ्याचशा वस्तीच्या वगैरे. अहो, अशी लोक घरी सापडा जाणार नाही, काळजी करू नका. त्यामुळे तुमच्या सर्वांचे आणि मला जे सर्व 4 नेत्यांनी माझ्या विश्वास दिलं, त्याच्यामध्ये शिंदेसाहेब असतील, आदिदादा असतील किंवा आठवले साहेब असेल,
त्यांचा आजच्या कार्यक्रमाबद्दल मी मनापासून आभार व्यक्त करतो. लोहगावकरांचं पुरुष प्रेम तुम्ही दाखवल्याबद्दल आभार व्यक्त करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. वडगाव शेरी बदलणार, विकास आणखी गतिमान होणार. घडियाळ या चिन्हासमोरील 3 नंबरचे बटन दाबून आमदार सुनील अण्णा टिंगरे यांना प्रचंड मतांनी विजयी करा.